शाळेमध्ये मिळणारी खिचडी तुम्हाला नक्की आठवत असेल, पण ती प्रेमाने बनवणारी मावशी आठवते का? तुम्ही म्हणाल प्रियंका, आज त्यांची आठवण कशी काय झाली? कारण अशाच एका मावशीने स्वतःचा जीव देऊन 20 चिमुकल्यांना आयुष्य दिलंय. ही कहाणी आहे कंचनबाई मेघवाल यांची. मध्य प्रदेशातील निमची जिल्ह्यातील एका लहानशा गावात दिवस अगदी नेहमीसारखाच उजाडला होता. अंगणवाडीमध्ये मुलांचा गोंगाट, हसणं खेळणं सुरू होतं. निरागस आवाजांनी भरलेला परिसर. कोणाला कल्पनाही नव्हती की काही क्षणामध्ये हा आनंद भयावह शांततेमध्ये बदलणार आहे. अचानक आकाशातून मधमाशांचा प्रचंड मोठा असं पोळ आलं. अंगणवाडीच्या आवारामध्ये हे मधमाशांचं पोळं आलं. खेळणाऱ्या मुलांवर माशा तुटून पडल्या. मुलं घाबरून किंचाळू लागली. सगळीकडे गोंधळ उडाला आणि नेमकं त्या क्षणी समोर आल्या कंचनबाई मेघवाल. क्षणाचाही विलंब न करता त्या थेट मुलांकडे धावल्या. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आजूबाजूला जे मिळेल ते ताडपत्री चटया उचलल्या आणि मुलांना त्यामध्ये गुंडाळू लागल्या. एक एक मूल उचललं. त्यांनी सुरक्षित ठिकाणी त्यांना नेऊन ठेवलं. मुलांना एका खोलीमध्ये ढकलून दरवाजा लावला आणि स्वतः मात्र बाहेरच थांबल्या. मुलांवरचा धोका दूर व्हावा म्हणून त्या जाणीवपूर्वक मधमाशांच्या समोर उभ्या राहिल्या. जणू स्वतःच एक ढाल बनल्या. शेकडो डंख त्यांच्या अंगावर बसत होते. वेदना असह्य होत्या, पण त्या मागे हटल्या नाहीत. अखेर शरीराने साथ सोडली आणि त्या जमिनीवर कोसळल्या. गावकऱ्यांनी धाव घेतली. कंचनबाईंना तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. पण नियतीने आपला निर्णय हा घेतलेला होता. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. कंचनबाई फक्त अंगणवाडीतील मावशी नव्हत्या, त्या आपल्या कुटुंबाचा कणा होत्या. त्यांचे पती अंथरुणाला खिळलेले होते. एक मुलगा आणि 2 मुली. घराची संपूर्ण जबाबदारी त्यांच्याच खांद्यावर होती. स्वतःच्या मुलांच्या भवितव्याची चिंता असतानाही त्यांनी इतरांच्या मुलासाठी आपला श्वास दिला. आज गावकऱ्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू आहेत, पण अभिमानही तितकाच. त्यांनी प्रशासनाकडे अंगणवाडी परिसरातील मधमाशांचं पोळं तात्काळ हटवण्याची आणि कंचनबाईंच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्याची मागणी देखील केली आहे. कंचनबाई मेघवाल यांचं नाव कदाचित इतिहासाच्या पुस्तकात नसेलही, पण ज्या 20 मुलांना त्यांनी आयुष्य दिलं, त्यांच्या प्रत्येक श्वासामध्ये कंचनबाईंचं बलिदान हे जिवंत असणार आहे. ही केवळ एक घटना नाहीये, ही एका आईच्या मायेची, एका साध्या स्त्रीच्या असामान्य धैर्याची आणि माणुसकीच्या सर्वोच्च त्यागाची एक अमर कहाणी आहे. कहाणी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा.